सुप्रसिद्ध गायक सलीम सुलेमान यांच्या लाईव्ह कॉन्सर्ट फंड रेझिंग शो अनुषंगानं 14 फेब्रुवारीला नाशिक येथे आयोजित करण्यात आलाय. परंतु प्रशासन या कार्यक्रमाला परवानगी देत नाही. या पार्श्वभूमीवर मंगळवारी राज्य शासनाकडे दाद मागणार असून न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक उमंग महिला फाउंडेशनच्या विद्या सागर आहेर यांनी दिली आहे. कार्यक्रमातून मिळणाऱ्या निधीतून CBSE बोर्डाच्या 350 गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात येणार आहे. एक प्रवेशिका म्हणजे माणुसकीचं प्रेम असून 14 फेब्रुवारी 2026चा व्हॅलेंटाईन डे हा केवळ प्रेमाचा नव्हे तर 350 गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करणारा दिवस ठरणार आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भविष्य आहे. हे भविष्य घडविण्यासाठी नाशिककरांनी उमंग महिला फाउंडेशन सोबत एक पाऊल पुढे टाकून सहकार्य करावे असे आवाहन विद्या आहेर यांनी केलंय. यावेळी व्यवस्थापक सागर आहेर यांच्यासह उमंग महिला फाउंडेशनचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. नमस्कार, मी सौ विद्या सागर आहेर, अध्यक्ष उमंग महिला फाउंडेशन. उमंग महिला फाउंडेशनने आयोजित केलेला चक दे इंडिया लाईव्ह कॉन्सर्ट प्रोग्राम हा 350 निराधार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी उभा केलेला फंड रेझिंग प्रोग्राम आहे. मात्र नाशिक महानगरपालिकेने आमचा सदर प्रोग्राम हा फेक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी तमाम नाशिककरांना मनापासून विनंती करते की हा कार्यक्रम फेक नसून हा कार्यक्रम होणार आहे, निर्धारित आहे. सलीम मर्चंट सरांच्या लाईव्ह पेजवरनं सुद्धा हा प्रोग्राम डिक्लेअर झालेला आहे. त्यांच्या कॅलेंडर शेड्यूलमध्ये सुद्धा हा प्रोग्राम आहे. हा सदर प्रोग्राम 350 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी आहे. कृपया तमाम नाशिककरांनी याची नोंद घ्यावी. आपला उत्स्फूर्त प्रतिसाद 350 विद्यार्थ्यांच्या भवितव्याची गुरुकिल्ली ठरू शकतो. तरी मी अध्यक्ष या नात्याने सर्वांना विनंती करते, प्रशासकीय किंवा इतर कोणीही आमच्या कार्यक्रमाबद्दल जी बदनामी करतोय, जो फेक टॅग लावण्याचा प्रयत्न करतोय, त्या कुठल्याही यंत्रणेवरती कृपया आपण विश्वास ठेवू नये. तसेच प्रशासनाकडनं आमची जी हॅरेसमेंट झालेली आहे, निश्चितच कायदेशीर प्रक्रिया आम्ही लवकरात लवकर त्यावरती चालू करणार आहोत. धन्यवाद.